तर विद्यार्थ्यांना एखाद्या स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये सर्वांचेच मनापासून स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आज देखील आपण या ठिकाणी कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरतीसाठी अतिशय स्पेशल असलेले क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत। तसेच विद्यार्थ्यांना या ठिकाणी केडीएमसी महानगरपालिका किंवा कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरतीसाठी आपण काय केलेले आहे, या ठिकाणी 580 पेजेसचे एक पीडीएफ तयार केलेली आहे। जोही विद्यार्थी या भरतीची तयारी करत असेल त्यांच्यासाठी महत्त्वाचे आहे, घेऊ शकता। ही सध्या पीडीएफ विद्यार्थ्यांना आपल्याला 250 मध्ये मिळत आहे। या पीडीएफ मध्ये काय मिळणार आहे, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 संपूर्ण मिळणार आहे। या अधिनियमावर कोणताही प्रश्न पडेल तर पीडीएफच्या बाहेरचा येणारच नाही, 100% खात्री आहे। तसेच विद्यार्थ्यांना या ठिकाणी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 मधील विद्यार्थ्यांना महत्त्वाचे कलमे देखील मिळणार आहेत। ए टू झेड समाज सुधारकातील विद्यार्थ्यांनो समाज सुधारक असतील इन डिटेलमध्ये आपल्याला एमसीक्यू मिळणार आहे। एवढ्या डिटेलमध्ये कुठेच मिळणार नाही, 100% खात्री आहे। जनगणना 2011 असेल ती हे मिळणार आहे। विज्ञानवरील एमसीक्यू 500+ मिळणार आहेत। भूगोलवरील एमसीक्यू देखील मिळणार आहेत। अर्थशास्त्र वरील देखील मिळणार आहे। सर्व काही कव्हर केलेले आहे। जोही इच्छुक विद्यार्थी आहे या पीडीएफला घेण्यासाठी या नंबरवर विद्यार्थ्यांना आपल्याला व्हॉट्सअप करायचा आहे, कॉल नाही करायचा, व्हॉट्सअप करायचा आहे, ही सर्वांना रिक्वेस्ट आहे। चला मग सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न कव्हर करूया। प्रश्न असा आहे, विचारलेला आहे की केडीएमसी किंवा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे अधिकृत जे संकेतस्थळ आहे ते कोणते आहे। अधिकृत संकेतस्थळ आपल्याला विचारलेले आहे। या ठिकाणी kdmc.in आहे का, kdmc.government, kdmc.government.in आहे का, kdmc.nic। तर ऑप्शन्स क्रमांक 3 या ठिकाणी योग्य राहील। kdmc.government.in हे संकेतस्थळ एक अधिकृत असलेले लक्षात येते। कव्हर करूया प्रश्न दुसरा। तर सप्तशृंगी शिखर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये येते किंवा स्थित आहे ते आपल्याला विचारलेलं आहे। कोणते विचारलेले आहे, तर सप्तशृंगी हे विचारलेले आहे। तर या ठिकाणी ऑप्शन्समध्ये आहे नागपूर, नाशिक, जालना किंवा पनवेल। तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना ऑप्शन्स क्रमांक 2 नाशिक या ठिकाणी जे आहे सप्तशृंगी हे शिखर स्थित असलेले कळते। पाहूया पुढचा प्रश्न। तर प्रश्न या ठिकाणी तिसऱ्या क्रमांकाचा, चिंचोली हे थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे। तो जिल्हा कोणता ज्या ठिकाणी चिंचोली थंड हवेचे ठिकाण आहे। पुणे, बीड, ठाणे किंवा खाली एक पर्याय आहे। ऑप्शन्स क्रमांक 2 म्हणजेच बीड या जिल्ह्यामध्ये चिंचोली हे थंड हवेचे ठिकाण असलेले दिसते। प्रश्न चौथा। तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टमंडळामध्ये सेनापती कोण होते, ते व्यक्ती कोण आहेत ते सांगायचं आहे। कोण, अष्टमंडळाचे सेनापती कोण होते, कोणाच्या, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या। हंबीरराव मोहिते, त्र्यंबक पिंगळे, रामचंद्र मुजुमदार किंवा रामचंद्र डबीर। तर ऑप्शन्स क्रमांक 1 हंबीरराव मोहिते यांनी जे आहे विद्यार्थ्यांनो अष्टमंडळाचे सेनापती होते हे लक्षात येते। प्रश्न कव्हर करूया 5व्या क्रमांकाचा। घटक राज्याच्या सीमा बदलण्याचा जो अधिकार आहे घटनेने कोणाला दिलेला आहे। कोण बदलू शकते कोणत्याही घटक राज्याच्या सीमा, तर राज्य सरकार, संसद, राष्ट्रपती किंवा केंद्र सरकार। ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे 2 संसद। भारतीय संसद ही कोणत्याही घटक राज्याच्या सीमा कमी किंवा जास्त करू शकते, त्यांच्याकडे अधिकार आहे। तर विचारलेलं आहे विद्यार्थ्यांनो की मॅकमोहन ही लाईन जी आहे पुढीलपैकी कोणत्या राज्याला जुळालेली आहे किंवा लागून आहे, ते राज्य कोणते आहे ज्याला मॅकमोहन लाईन जुळालेली आहे। आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश किंवा अरुणाचल प्रदेश। ऑप्शन्स क्रमांक 4 अरुणाचल प्रदेश या राज्याला जे आहे विद्यार्थ्यांनो, तर या ठिकाणी मॅकमोहन ही लाईन जुळालेली आहे। प्रश्न 7वा। महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर पुढीलपैकी कोणता डोंगर स्थित आहे। कोणत्या सीमेवर विचारलेला आहे, आपल्या राज्याच्या उत्तर सीमेवर स्थित असलेला। सह्याद्री, सातपुडा, सातमाळा किंवा मेळघाट। ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे आपल्या समोर विद्यार्थ्यांना 2 सातपुडा हे जे डोंगर आहे महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर असलेले लक्षात येते। प्रश्न कव्हर करूया 8व्या क्रमांकाचा। चिंतामणी हे अष्टविनायक देवस्थान आहे, सर्वांनाच माहित आहे। तर प्रश्नात विचारलेलं की ते कोणत्या ठिकाणी आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे। चिंतामणी अष्टविनायक देवस्थान कोल्हापूरला आहे का, पुणे, नागपूर किंवा सोलापूर। तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी 2 योग्य राहील। पुणे या जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांनो चिंतामणी अष्टविनायक देवस्थान असलेले कळते। WTO ची स्थापना पुढीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे किंवा झालेली आहे। WTO ची स्थापना विचारलेली आहे 1 जानेवारी 1997, 1 जानेवारी 1992, 1994 किंवा या ठिकाणी 95। ऑप्शन्स क्रमांक 4 1 जानेवारी 1995 या वर्षी WTO ची स्थापना झालेली आहे।
10वा प्रश्न कव्हर करूया. मानवी शरीरातील ब्लड बँक कोणत्या भागास म्हणतात? सांगा. मानवी शरीरातील ब्लड बँक असे कोणत्या भागास म्हणतात? प्लीहा, जठर, फुफ्फुस किंवा हृदय. ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे. एक प्लीहाला जे आहे आपल्या शरीरातील जे आहे विद्यार्थ्यांना ब्लड बँक असे संबोधतात. कव्हर करूया प्रश्न 11वा. मौर्य वंशाचे संस्थापक, सोपा प्रश्न आहे. मौर्य वंशाचे संस्थापक पुढीलपैकी कोणते व्यक्ती आहेत? श्रीगुप्त, चंद्रगुप्त, भूमी किंवा दयानंद मोरे. ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आपल्या समोर विद्यार्थ्यांना 2. चंद्रगुप्त मौर्य यांनी जे आहे मौर्य वंशाचे संस्थापक असलेले लक्षात घ्यायचे आहेत की आहेत असे. कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी 12वा. भारताचे स्वित्झर्लंड असे कोणत्या ठिकाणाला संबोधतात ते विचारलेलं आहे. भारताचे स्वित्झर्लंड. ऑप्शन्समध्ये आहे काश्मीर, जयपूर, चेन्नई किंवा सिलिगुडी. ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी 1 म्हणजेच काश्मीरला भारताचे स्वित्झर्लंड असे संबोधतात किंवा म्हणतात हे लक्षात घ्यायचं आहे. प्रश्न 13वा कव्हर करूया. खालीलपैकी कोणती व्यक्ती थोर बंगाली कार्यकर्ते होते ते सांगायचं आहे. स्पेशली विचारलेले आहे या ठिकाणी कार्यकर्ते बंगाली कोण आहेत ते. महात्मा गांधी, विनोबा भावे, पंडित नेहरू किंवा सुभाषचंद्र बोस. ऑप्शन्स क्रमांक 4 सुभाषचंद्र बोस यांनी जे आहे एक थोर बंगाली कार्यकर्ते होते हे कळते. प्रश्न 14वा. तर असा आहे भितरकर्णिका हे रामसर ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे ते राज्य सांगायचं आहे. ज्या ठिकाणी भितरकर्णिका हे रामसर ठिकाण स्थित आहे. ओडिसा, आसाम, मणिपूर किंवा सिक्कीम. ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे आपल्या समोर. या ठिकाणी ओडिसा राज्यामध्ये भितरकर्णिका हे रामसर ठिकाण आहे. प्रश्न 15वा. 74वी घटनादुरुस्ती पुढीलपैकी कशाशी संबंधित आहे ते सांगायचं आहे. घटनादुरुस्ती 74वी विचारलेली. राष्ट्रपती, स्थानिक स्वराज्य संस्था, मूलभूत कर्तव्य किंवा संपत्तीचा अधिकार. ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे 2. स्थानिक स्वराज्य संस्थेशी संबंधित कोणती 74वी घटनादुरुस्ती होती. प्रश्न 16वा कव्हर करूया. खालीलपैकी कोणत्या फळांमध्ये सी जीवनसत्व प्रामुख्याने आढळते हे आपल्याला विचारलेलं आहे. सी जीवनसत्व कोणात असते? आंबा, लिंबू, पेरू किंवा वरीलपैकी सर्वच. ऑप्शन्स क्रमांक 4 पेरू असो, लिंबू असो किंवा आंबा असो या सर्वांमध्ये सी जीवनसत्व भरपूर प्रमाणामध्ये असते हे कळते. प्रश्न 17वा. डॉक्टर वारे खालीलपैकी कोणत्या वाऱ्याला म्हणतात? डॉक्टर वारे असे कोणत्या वाऱ्यास म्हणतात? मलताई, खारे, वरील दोन्ही किंवा कोरडे. तर या ठिकाणी ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य आहे. म्हणजेच खारे, मलताई ह्या दोन्हीही वाऱ्यांना काय तर डॉक्टर वारे असे संबोधतात. कव्हर करूया प्रश्न 18वा. जागतिक रक्तदान दिवस कोणत्या दिवशी साजरा होत असतो? सांगा. जागतिक रक्तदान दिवस हा कोणत्या दिवशी साजरा होतो? 15 जून, 14 जून, 16 किंवा 17 जून. ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आपल्यासमोर 2. 14 जून या दिवशी जागतिक रक्तदान दिवस हा साजरा होत असतो. प्रश्न 19वा कव्हर करूया. फुफ्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण अलीकडे खूप वाढले आहे. पुढीलपैकी कोणतं कारण आहे? सांगा. फुफ्फुसाच्या कर्करोगाचे कारण प्रमुख पाणी प्रदूषण, हवा प्रदूषण, ध्वनी प्रदूषण किंवा वरीलपैकी सर्व. तर ऑप्शन्स क्रमांक 2 म्हणजेच हवा प्रदूषण हे मुख्य कारण ठरलेले आहे फुफ्फुसाच्या कर्करोगाचे किंवा आपण कॅन्सरचेही म्हणू शकतो. प्रश्न 20वा. मोहेंजोदडो ही संस्कृती कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये सापडलेली आहे? कोणत्या नदीच्या खोऱ्यात सापडलेली आहे मोहेंजोदडो संस्कृती? ओसी, रवी, सिंधू किंवा गंगा. ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे आपल्यासमोर 3. सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये मोहेंजोदडो ही संस्कृती सापडलेली दिसते. प्रश्न 21वा कव्हर करूया. तर या ठिकाणी असा आहे विद्यार्थ्यांनो, आधुनिक आवर्त सारणी कोणत्या व्यक्तींनी मांडलेली आहे? आधुनिक आवर्त सारणी कोणी मांडलेली आहे? ऑप्शन्समध्ये दिलेले ऑप्शन्स आहेत जॉन डाल्टन, डुबेरियन, हेनरी मोसले किंवा वरील नाही. तर आधुनिक आवर्त सारणी म्हटलं तर ऑप्शन्स क्रमांक 3 हेनरी मोसले यांनी मांडलेली आहे. प्रश्न 22वा. समर्थ रामदास स्वामी यांचे जन्मगाव पुढीलपैकी कोणते आहे? सांगा. समर्थ रामदास स्वामी यांचे जन्मगाव.
कागल, आपेगाव, जांब किंवा अमरावती. ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आपल्यासमोर 3. जांब हे या ठिकाणी असलेले आपल्या सर्वांना कोणाचे, तर समर्थ रामदास स्वामी यांचे जन्मगाव आहे. प्रश्न 23 विचारलेला की भारत सरकारने पोर्तुगीजांच्या तावडीतून गोवा जे आहे तो कधी मुक्त केलेला आहे, तो वर्ष कोणता आहे. या ठिकाणी पोर्तुगीजांच्या तावडीतून गोवा मुक्त करण्यात आलेले, तर या ठिकाणी ऑप्शन्स मध्ये आहे 1961, 1960, 1967 किंवा 68. ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे 1. 1961 मध्ये या ठिकाणी मुक्त करण्यात आलेले आहे. प्रश्न 24 खेडेगावामध्ये जन्म मृत्यूची नोंद करण्याचे कार्य पुढीलपैकी कोण करत असते. खेडेगावामध्ये आपल्याला सांगायचं आहे, तर पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक किंवा सरपंच. ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी विद्यार्थ्यांना 3 योग्य राहील. म्हणजेच ग्रामसेवक जो आहे तो खेडेगावामध्ये जन्म मृत्यूची नोंद करण्याचे कार्य करतो. कव्हर करूया प्रश्न 25. कोल्हापूर ते सावंतवाडी या 2 ठिकाणादरम्यान खालीलपैकी कोणता घाट स्थित आहे किंवा लागतो ते सांगायचं आहे. 2 ठिकाणी कोणते आहेत, कोल्हापूर तसेच सावंतवाडी. तर रामघाट, पारघाट, फोंडा घाट किंवा कुसूर घाट. ऑप्शन्स क्रमांक 1 म्हणजेच रामघाट जो आहे विद्यार्थ्यांनो कोल्हापूर सावंतवाडी या 2 ठिकाणादरम्यान प्रसिद्ध असलेला घाट आहे. सुनील कुमार हा खेळाडू पुढीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित असलेला आहे. खेळाडूचे नाव आहे सुनील कुमार. क्रिकेट, बॅडमिंटन, हॉकी किंवा कुस्ती. ऑप्शन्स क्रमांक 4 कुस्ती या खेळाशी सुनील कुमार यांनी संबंधित असलेले खेळाडू आहेत. 27 प्रश्न कव्हर करूया. मद्रास महाजन सभेची स्थापना कोणत्या व्यक्तींनी केलेली होती ते सांगायचं आहे. कोणते व्यक्ती आहेत ते ज्यांनी मद्रास महाजन सभेची स्थापना केलेली आहे. महात्मा गांधी, पंडित नेहरू, सुब्रमण्यम अय्यर किंवा वरील नाही. तर ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे आपल्यासमोर 3. सुब्रमण्यम अय्यर यांनी मद्रास महाजन सभेची स्थापना केलेली आहे. कृष्णराव भालेकर हे खालीलपैकी कोणत्या साप्ताहिकाचे संपादक होते ते सांगायचं आहे. एका साप्ताहिकाचे संपादक राहिलेले आहेत. कोण, तर कृष्णराव भालेकर. केसरी, मराठा, दीनबंधू किंवा जनता. ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आपल्यासमोर 3. दीनबंधू साप्ताहिकाचे संपादक कृष्णराव भालेकर यांनी राहिलेले आहेत. विचारलेला आहे रणथंबोर हा जो किल्ला आहे तो कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे. किल्ल्याचं नाव लक्षात घ्यायचं बाकी जे आहे फक्त त्याच्यानंतर इग्नोर करायचं आहे. राजस्थान, महाराष्ट्र, गुजरात किंवा झारखंड. राजस्थान या राज्यामध्ये कोणता, तर रणथंबोर हा किल्ला स्थित असलेला लक्षात घ्यायचा आहे. प्रश्न कव्हर करूया या ठिकाणी 30व्या क्रमांकाचा. तर विचारलेलं आहे विद्यार्थ्यांना या ठिकाणी की लोहाचे प्रमाण कोणत्या मृदेमध्ये, कोणत्या मातीमध्ये सर्वात जास्त असते. ते कोणती माती आहे ज्यामध्ये लोहाचे प्रमाण सर्वात जास्त आहे. रेगूर, जांभी, काळी किंवा वरील सर्व. तर जांभी मृदा या मृदेमध्ये लोहाचे प्रमाण सर्वात जास्त असते हे कळते. आता अतिशय महत्त्वाची सूचना म्हणजे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी कल्याण डोंबिवली महानगरपालिकासाठी या भरतीसाठी 580 पेजेसची PDF तयार केलेली आहे. या PDF मध्ये माहितीचा अधिकार अधिनियम 2005 हा संपूर्ण मिळणार आहे. अधिनियमावर कोणताही प्रश्न पडेल PDFच्या बाहेरचा येणार नाही. आणि हे जे अधिनियम आहे या ठिकाणी या भरतीच्या मॅक्झिमम पोस्टच्या सिलेबसमध्ये आहे. तसेच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 मधील महत्त्वाची कलमे देखील PDF मध्ये आहेत. तसेच इतिहासमधील A to Z समाजसुधारक असतील त्यांच्यावर इन डिटेलमध्ये MCQ मिळणार आहे. भूगोलवरील MCQ असो किंवा विज्ञानवरील विद्यार्थ्यांनो 500+ MCQ असो, जनगणना 2011 असो, सर्व मिळणार आहे. घेण्यासाठी हे PDF आता जर इच्छुक असाल तर विद्यार्थ्यांनो या नंबरवर आपल्याला व्हॉट्सअप करायचं आहे. सध्या ही PDF 259 मध्ये मिळत आहे. जर हा सुपर क्लास पाहून घेतला तरच, नाही तर तुम्हाला 300-350ला पडेल ते. तसेच या ठिकाणी सबस्क्राईब करण्याची एक रिक्वेस्ट आपल्या सर्वांना करू इच्छितो. जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा पुराणीही असाल पण सबस्क्राईब जर नसेल केलेली लगेच करून घ्यायचं आहे. कोणताही शुल्क लागत नाही. एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा प्रोत्साहन जो आहे तो मला नक्कीच द्यायचा असतो. चला मग भेटूया पुढच्या क्रमात स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.